श्रोतेहो नमस्कार. गुलमोहर या कार्यक्रमात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे भटकंती. श्रोतेहो, भटकंती म्हटलं की ती कशीही असू शकते ना. जंगल सफारीची, पक्षी निरीक्षणाची, सोलो ट्रिप किंवा अगदीच तुम्ही फुलपाखरू प्रेमी असाल तर मग फुलपाखरांवर आयोजित केलेली विशेष अभ्यास दौऱ्याची सुद्धा. तर श्रोते हो, या फुलपाखरांवर एका कवीने एक छानशी कविता केलेली आहे आणि ती एका लहान मुलावर आहे. ऐकूया तर मग. बरेच प्रयत्न करूनही एक फुलपाखरू त्याच्या हाताला लागत नाही, म्हणून तो गाल फुगवून बसतो. आणि कवी म्हणतो, अगदी तेव्हाच ते फुलपाखरू भिरभिरत येतं आणि हळूच बसतं त्याच्या फुगलेल्या गालावर. अगदी तेव्हाच ते फुलपाखरू भिरभिरत येतं आणि हळूच बसतं त्याच्या फुगलेल्या गालावर एक गोड गुलाबी फूल समजून. तर श्रोते हो, अशा वैविध्यानं नटलेला हा निसर्ग आणि अशा अचंबित करणाऱ्या निसर्गाची जर सफर आपल्याला करायची असेल तर थोडंसं नाही तर संपूर्ण वेळच व्हावं लागेल. तर श्रोते हो, पक्षी निरीक्षण असो, प्राणी निरीक्षण किंवा वनस्पती निरीक्षण, प्रत्येकाचं आकर्षण, उत्सुकता आणि प्रेम असणं हे गरजेचं आहे. तर श्रोते, काय म्हणता, करूयात का अशी रोलर कोस्टरपेक्षाही अचंबित करणारी निसर्गासोबतची आपली भटकंती? चला तर मग. तर श्रोते हो, मेळघाट अभयारण्य किंवा मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे अतिशय घनदाट असं जंगल आहे. या जंगलात वाघ, चित्ता, सांबर, रानगवे, नीलगाई, अस्वल असे प्राणी आढळतात. मेळघाट हे मुळातच घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी फुलपाखरांचे वास्तव्य आहे हे जेव्हा अभ्यासाअंती लक्षात आलं, तेव्हा तिथे पक्षीप्रेमी, निसर्गप्रेमी आपापल्या कॅमेऱ्यांसोबत सज्ज झालेत. फुलपाखरांची छायाचित्रे त्यांनी मनसोक्त टिपलीत. याशिवाय आणखी नवीन 7 फुलपाखरांची आता त्यात भर पडलेली आहे, हेही त्यांना नंतर नव्यानं लक्षात आलं. तर श्रोते हो, जसजसा आपण या जंगलात प्रवेश करतो, अर्थात या जंगलाला पूर्णतः स्वाधीन होणं आवश्यक आहे. तर श्रोते हो, जसं आपण प्रवेश करतो ना, तशी प्रत्येक गोष्ट उत्सुकतेनं भरलेली असते इथे. आपलं रिसॉर्ट म्हणजे आपण जिथे थांबतो ते राहण्याचं ठिकाण, असं निसर्गाच्या सान्निध्यात सततचा आपला असलेला वावर, या सगळ्या बाबी प्रत्येक नवीन गोष्टींकडे बघण्याकरिता, शिकण्याकरिता एक नवा मार्ग ठरत असतात. तर श्रोतेहो, विचार करा, आपण आपल्या कॉटेजच्या बाहेर पडलोत आणि आपल्यासोबत मार्गदर्शक म्हणून एक वनरक्षक आहेत. सकाळचं ते आल्हाददायक वातावरण, जंगलातली ती पायवाट, सुकलेल्या पानांचा तो सळसळणारा आवाज, असंख्य पक्ष्यांचा घोळका, त्यांचा तो किलबिलाट चिवचिवाट, आणि अशा वेळेस झाडावर सरकन कुणीतरी गेल्याचा आपल्याला भास होतो आणि आपली नजर जेव्हा त्या दिशेकडे वळते तेव्हा त्याच झाडाच्या बुंध्यावरून एक सरडा आपल्याकडे असा नजर रोखून बघतोय हे आपल्या लक्षात येतं. आणि हे सगळं वातावरण हे असं विलक्षण ओढ लावणारं हे जंगलातलं वातावरण असतं आणि चकित करणारं असल्यामुळे आपल्याला एक वेगळाच अनुभव देतो है ना. आणि श्रोतो, जंगलातली ती सकाळची थंडगार हवा, या सगळ्या वातावरणात आपण ती हरवून जातो. आणि मग विचार करा, अशा वेळेस वनरक्षक आपल्याला अचानक म्हणतो की हे बघा वाघाचे पगमार्क, आणि ते आपल्याला वाघाबद्दलची माहिती सांगायला लागतात आणि म्हणतात कालच इथनं वाघ गेला. आणि तेव्हा मात्र आपली जी अवस्था होते, तेव्हा श्रोते हो, तुम्हाला आता वाटत असेल की वाघाचं दर्शन झाल्यावर आता आपलं काय होईल. अशी जर भीती थोडीशी मनात आली असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही, कारण वनरक्षक आपल्यासोबत असल्यामुळे त्यांना प्राण्यांच्या प्रत्येक हालचालींबद्दलची माहिती असते. त्याच्यामुळे ते आपली नीट जंगल सफारी करवतात, शिवाय व्यवस्थित माहिती देतात. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. तर श्रोते हो, असं आपण म्हणतो की जंगल हे प्रत्येक ऋतूत वेगवेगळं असतं, वेगवेगळं भासतं, किंबहुना प्रत्येक दिवशी वेगवेगळं असतं, किंवा प्रत्येक वेळेस हे वेगवेगळं रूपात आपल्याला भेटत असतं. आणि हीच एक मजा असते जेव्हा आपण त्याचा अनुभव घेतो. तर श्रोते हो, संध्याकाळची जंगलातली थंडी ही वेगळी असते आणि ती सुद्धा आपल्याला हवीशीच वाटते.
श्रोते हो, आपापल्या घरट्यात संध्याकाळी परतणारे ते पक्षी, पोपटांचे थवे, आसमंत भरून टाकणारे ते किड्यांचे आवाज, चितळांची धावाधाव, सांबर यांचे पाय आपटण्याचे ध्वनी, रातकिड्यांचा समूह नाद, केकाटत जाणारी ती टिटवी, हे सगळं वातावरण किती असं आकृष्ट करणारं असतं, ज्यात आपल्याला तिथेच राहायची सुद्धा इच्छा असते आणि बऱ्याच गोष्टी ज्या आपण त्या फक्त तिथे अनुभव घेऊ शकतो श्रोते हो. तर श्रोते हो, या सगळ्या रोमांचक वातावरणात मनाला एक नवीन उभारी मिळत असते, नवी उभारी मिळते. आणि अशी ही वनातील गूढ रम्यता अनुभवायची असेल तर एक तो सफर बनती है, एक जंगल सफर ही आवश्यकच आहे, हो ना. तर श्रोते हो, राजस्थान येथील रणथंबोर नॅशनल पार्क हे सुद्धा असंच प्रचंड घनदाट आणि खूप वेगवेगळ्या प्राण्यांनी सुद्धा हे वेढलेलं आहे. थंडीत जर आपल्याला सफारी करायची असेल तर राजस्थानमध्ये कडाक्याची थंडी असते, त्यामुळे आपण त्या तयारीनिशी असतो, पण तरीही जंगलातली थंडी ही खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याची एक विशिष्ट आणि वेगळी काळजी घेणं गरजेचं आहे. पण तरी देखील ती बोचरी नसून आपल्याला हवीशी वाटणारीच असते. रणथंबोरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे मुबलक प्रमाणात असलेली वाघांची संख्या. आपल्याला सफर करायची असेल तर ओपन जीपमधून करायची, ज्यामुळे या जंगल परिसराचा मनसोक्त आनंद आपण घेऊ शकतो. पण हेही लक्षात असू द्या, बिबटे हे उंच ठिकाणीच राहतात, झाडावर बसलेले असतात, त्यामुळे आणि हे जंगल देखील असंच दाट आणि उंच उंच ठिकाणी दाटीवाटीत वाढलेली इथे वृक्ष आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन याचा आपण मनसोक्त आनंद घ्यायचा. तर श्रोते हो, आपण सध्या वेगवेगळ्या जंगलाबद्दलची माहिती ऐकत आहोत, चर्चा करत आहोत. असंच एक आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्क, हे सुद्धा असंच घनदाट जंगल असून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे देखील उपलब्ध आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक शिंगी गेंड्यासाठी हे काझीरंगा नॅशनल पार्क प्रसिद्ध आहे. तर श्रोते हो, महाराष्ट्रातील आणखीन एक प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान म्हणजे ताडोबा. चंद्रपूर इथे वसलेलं असून हे उद्यान पर्यटकांचं तर खास आकर्षण ठरलं आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले राष्ट्रीय उद्यान. यात सुद्धा वाघांची संख्या भरपूर प्रमाणात असून यात बिबट्या, सांबर, चितळ, हरिण, रानगवे, ससे, मगर यांची संख्या देखील बरीच आढळून येते. तर श्रोते हो, या सगळ्या जंगलाची जेव्हा माहिती मी गोळा करत होते तेव्हा मला असं लक्षात येत होतं की या सगळ्या जंगलांमध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येक जंगल महत्त्वाचं आहे, कारण त्या जंगलाची त्यांचीच एक आपली वेगळी वैशिष्ट्य आहे, विशिष्ट सौंदर्याने ही सगळी जंगलं नटलेली आहेत. परंतु या सगळ्या जंगलाची माहिती घेताना एक नाव बराच काळ माझ्या मनात रेंगाळत राहिलं आणि ते म्हणजे मसाई माराचं जंगल. मसाई माराच्या जंगलाचं काय वैशिष्ट्य आहे याची उत्सुकता जाणून घेण्याची मला अशी जागृत झाली इच्छा आणि त्या दिशेने माझं कार्य सुरू झालं आणि मी त्या दिशेने वळत गेले. तेव्हा मला हे लक्षात आलं की मसाई मारा हे आफ्रिका खंडात वसलेलं असून जगातील सर्वात जास्त प्राणी असलेलं हे जंगल आहे. तसं तर हे शुष्क कोरडे हवामान, फारशी झाडी नाही, गवताळ कुरणांचे माळरान, हिरवाई तशी जेमतेमच, आणि हेच तर केनियातील जंगलाचे वास्तव आहे हे मला लक्षात आलं. श्रोते हो, आफ्रिका खंडातील केनियामधील मसाई मारा आणि टांझानियातील सेरेंगड्डी अशी दोन वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेली ही अभयारण्ये वास्तवात केवळ एकाच जंगलाचे दोन भाग आहेत. जंगल एकच, पण दोन वेगळे देश असल्यामुळे वेगळ्या नावाची दोन अभयारण्ये आहेत. परंतु जंगली प्राण्यांसाठी हे जंगल एकच आहे आणि कुठलंही कुंपण त्याला नाही, त्यामुळे ही दोन्ही उद्याने सारखेच प्रसिद्ध आहेत. मसाई हे आफ्रिका खंडातील एक वांशिक जमातीचे लोक आहेत. ते केनिया आणि टांझानिया देशात खूप पूर्वी कधीतरी स्थलांतरित झाले असावेत असं मानलं जातं. आजही या मसाई जमातीची जीवनशैली त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीची असली
तरीही मसाई यांनी शिक्षणाची दिशा निवडून जंगल भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांसोबत ते इंग्रजीमध्ये संवाद करून जंगलाची माहिती त्यांना देतात. गाईड म्हणून ते सोबत असतात आणि काम करतात. तर श्रोते हो, मसाई जमातीच्या या सन्मानार्थ या अभयारण्याला मसाई मारा हे नाव देण्यात आलंय. आणि या गवताळ जंगलातून वाहणारी मारा ही नदी या माळ रानाची प्रमुख जीवनवाहिनी आहे. ही मारा नदी केनियामधील डोंगराळ भागातून व्हिक्टोरिया तलावाला मिळते आणि पुढे सेरेंगेटीमधून काही काळ प्रवास करते. मारा ही नदी वन्य प्राण्यांचे जीवन सर्वस्व आहे. तर श्रोते, मसाई मारामध्ये वर्षातून 2 वेळा पावसाळा ऋतू असतो. एक मोठा पावसाळा एप्रिल आणि मे दरम्यान असतो, तर दुसरा लहान पावसाळा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये असतो. पण फार पाऊस असतो असेही नाही, कारण हवामान शुष्क, कोरडे आणि रखरखीतच असतं. असे असले तरीही जगातील सर्वात जास्त वन्य प्राणी या मसाई मारा जंगलात पाहायला मिळतात. झेब्रा, जिराफ, हत्ती, वाईल्ड बीस्ट यासारख्या प्राण्यांचे कळपच्या कळप बघायला मिळतात. कोल्हे, गेंडे, लांडगे, तरस, स्पॉटेड हायना आणि विविध हरणांचे प्रकार, याशिवाय पक्ष्यांचे वैविध्य तर अचंबित करणारे आहे. तर श्रोते हो, मसाई मारा आणि सेरेंगेटी या दोन्ही जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी ठराविक काळात लाखोंच्या संख्येनं तृणभक्षी प्राण्यांचे स्थलांतर. जुलै महिन्यात लाखोंच्या संख्येत झेब्रे, वाईल्ड बीस्ट, थॉम्सन गझेल ही तृणभक्षी प्राणी सेरेंगेटीहून दक्षिणेकडे मसाई मारा अभयारण्याच्या दिशेनं चालायला लागतात. नवे, कोवळे, हिरवेगार गवत यांना खायला हवे असते. अशा वेळेस मारा नदी ओलांडावी लागल्याने या नदीत शेकडोंच्या संख्येनं मोठ्या आकाराच्या मगरी दबा धरून असतात. त्यामुळे जीव मुठीत ठेवून ही नदी यांना पार करावी लागते. दरवर्षी ही जनावरे नदी ओलांडून शेकडो मैलांचा प्रवास करून स्थलांतर करतात आणि पुन्हा ऑक्टोबरच्या सुमारास दक्षिणेकडून उत्तर दिशेनं म्हणजेच सेरेंगेटीच्या दिशेनं प्रवास सुरू करतात. तर श्रोते हो, प्राण्यांच्या या स्थलांतरामुळे मसाई माराचे जंगल आफ्रिकेतील 7वे आणि जगातील 10वे आश्चर्य आहे असे म्हटले जाते. वाईल्ड बीस्ट आणि इतर प्राण्यांचे स्थलांतर बघण्यासाठी हजारो पर्यटक केनिया आणि टांझानिया या देशांना भेटी देतात. तर श्रोते हो, हे वन्यजीवन म्हणजे निसर्गाकडून या देशांना मिळालेली अनमोल अशी देणगी आहे. या स्थलांतरामध्ये काही प्राणी कायम राहणारे सुद्धा असतात. आफ्रिकन सिंह, बिबट्या, बुश एलिफंट, 2 शिंगी आफ्रिकन गेंडे, हिप्पो सुद्धा कळपाने पाण्यात डुंबत असतात. आफ्रिकन चित्ता आणि मुख्य म्हणजे जगातील सर्वात उंच प्राणी म्हणून ओळखला जाणारा जिराफ मसाई मारामध्ये भरपूर संख्येनं पाहायला मिळतो. मसाई जिराफ आणि रेटिक्युलेटेड जिराफ असे 2 प्रकारचे जिराफ त्यांच्या अंगावरील नक्षीमध्ये असलेल्या फरकावरून लक्षात येतात. याशिवाय निरनिराळ्या सुंदर सुंदर पक्ष्यांचे वैविध्य आपण कॅमेऱ्यात टिपू शकतो आणि आपल्याला हे असं बघायला मिळतं. श्रोते, एखाद्या छोट्या मुलाला जेव्हा आपण प्राण्यांची गोष्ट सांगतो तेव्हा आपल्या गोष्टीत जवळपास आपण आपल्याला माहीत असलेले जंगलातले सगळे प्राण्यांची नावं आपण घेतो आणि विचार करा, ही सगळी प्राणी या जंगलात आपल्याला बघायला मिळतात. मग जेव्हा असा आपण अनुभव घेतो तेव्हा हा एक असा सुंदर आश्चर्याचा गोड असा धक्का नाही का? हो ना? तर श्रोते हो, भेटूयात ना, मग भेटूयात, लवकरच भेटूयात अशा वेगवेगळ्या नवनवीन विषयांसोबत पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा. बाय बाय.